जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा तत्वान्वयाचा. समास 9वा. नाना उपासना निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोकनाना त्यास नाना उपासना. भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. श्रीराम समर्थ. बघा, दशक 16वा तत्वान्वयाचा आणि समास 9वा नाना उपासना निरूपण नाम. उपासना अगोदर आपल्याला उपासना म्हणजे काय कळलं पाहिजे. उपासना म्हणजे काय? देवाच्या अत्यंत जवळ जाणे, अत्यंत जवळ जायचं हो. आपल्याला आपल्या जवळ काय आहे, मी कोण आहे, मी काय करतो, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, देवाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आपण श्रीमंत असू, गरीब असू, कुठल्या मोठ्या पदावर असू, कुठल्या पदावर नसू, आपण स्वतःला विसरून त्या परमेश्वराशी एकरूप होता आलं पाहिजे हो. ही खरी उपासना आहे. म्हणजे नामस्मरण करत असताना आपल्याला तन मन धन सगळं कुणाच्या चरणी व्हायचंय हो? त्या ईश्वराच्या चरणी व्हायचंय. ही खरी उपासना. देवाला उपासना म्हणजे काय? देवाला काय लागत नाही हो. आपण म्हणतो ना, हे मला करायचंय, ते देवाला करायचंय, हे करायचं, म्हणजे आपली धारणा असते हो. आहो, ज्यानं हे सर्व निर्माण केलंय, आपल्या सहित सगळं निर्माण केलंय, त्याला सगुणातलं आपल्याकडचं काहीच नकोय. त्याला काय पाहिजे हो? ईश्वराला काय पाहिजे हो? तू फक्त काय कर, सगळं विसरून माझा म्हणून काय हो, ये. एवढंच परमेश्वराची इच्छा आहे. संतांचं जे कार्य आहे, आपण संतांना बघितलं. संत तुकाराम महाराजांची उपासना बघितली आपण. अखंड नामस्मरण तोंडामध्ये. आहो, एक जण गेला, संत तुकाराम महाराज विधीला जरी गेले तरी नामस्मरण करायचे. कारण आपल्याला माहित आहे, पूर्वीच्या काळी टॉयलेट बाथरूम घरात नव्हतं, बाहेर जायला लागायचं. त्याला विधी म्हणायचे, आहे का नाही? बाहेर जायला लागायचं. आणि त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हटले, काहीच म्हटले नाही तो. त्या व्यक्ती म्हटले, अरे देवाला निदान विधीला जाताना तरी सोड. संत तुकाराम महाराज हसले आणि घरी निघून गेले. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी मोठमोठ्यानं काय करत होते, कणत होती आणि काय म्हणत होते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि संत तुकाराम महाराजांनी ऐकलं. त्यावेळेस तो व्यक्ती आल्यानंतर संत तुकाराम महाराज म्हटले, का रे बाबा, काल तर तुम्ही मला म्हणत होता की विधीला जाताना तरी विठ्ठलाला सोडा, मग आज एवढी विठ्ठलाची आठवण का तुम्ही काढत होता? त्यावर तो व्यक्ती काय म्हणाला, काय नाही महाराज, मला काय झालाय, मूळव्याध झालाय, म्हणून काय होतोय, त्रास होतोय, म्हणून काय केलं, देवाला काय करतोय, हाका मारतोय. मग संत तुकाराम महाराज म्हणाले की बाबा रे, हा त्रासच होऊ नये म्हणून मी अखंड काय करतोय, नामस्मरण करतो. हा मूळव्याधाचा त्रासच होऊ नये म्हणून काय करतोय, मी अखंड त्याचं नामस्मरण करतोय. लक्षात घ्या. म्हणजे उपासना म्हणजे काय, तर त्याला समर्पण करणे हो. आपण पूर्ण श्रद्धेनं भावनेनं त्याला काय व्हायचंय हो, एकरूप व्हायचंय, त्याला शरण जायचंय. समर्थ म्हटले, ही खरी उपासना आहे. देवाला नश्वर गोष्टी काही आवडत नाहीत. लक्षात ठेवा, नश्वर गोष्टीत तो अडकत नाही. मग जो नश्वर गोष्टीत अडकतो तो देव कसला हो? म्हणून विठ्ठलाची भक्ती जी संतांनी केली ती कशी होती हो? निर्गुण उपासना केली हो. निर्गुणाचे तिथं कुठं पैसा आडवा आला नाहीये. कारण का हो, अखंड सगळ्या संतांचं कार्यच असं होतं, श्रेष्ठ कार्य. आपण बघितलं, पूर्ण श्रद्धेनं भावानं काय केलं हो, त्यांनी स्वतःला समर्पित केलं त्या परमेश्वराला, ईश्वराला. म्हणून ते संत म्हटले ना. आहो, आपण जर स्वतःहून परमेश्वराचं, मी जे काही कार्य करतोय, माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय ते त्या ईश्वराच्या इच्छेनं घडतंय
अशी ज्यावेळेस भावना आपल्या अंतरंगात येईल त्यावेळेस खरं काय होणार आहे हो, त्यावेळेस आपण ईश्वराचे झालो. तोपर्यंत आपण ईश्वराचे नाही झालो. कारण का हो, जे काही आहे माझं ते सगळं त्याचंच आहे. मी काय आणलेलं नाही आणि मी काही घेऊन जाणार नाही. म्हणजे दृश्य स्वरूपात जेवढं काही आहे ते त्याचंच आहे आणि अदृश्य स्वरूपात जे काही आहे ते त्याचंच आहे. जे ज्ञान मिळवलंय आपण ते कुणाला दाखवता येत नाही हो. आपल्या अंतरंगात जे ज्ञान आहे, आपल्याकडं जे ज्ञान आहे ते कुणाला दाखवता येतंय का हो? फक्त ते त्याला कळतंय. सद्गुरू परंपरा, सद्गुरू परंपरा एकच कार्य करते. काय हो? त्या परमेश्वराला आणि आपल्याला एकरूप कसं होता येईल, म्हणजे एकरूप कसं होता येईल हे फक्त सद्गुरू परंपरा आपल्याला शिकवते. म्हणून उपासना नेहमी कोण शिकवतो आपल्याला? सद्गुरू शिकवतात. आणि सद्गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता, मनोभावे केली असता, ईश्वर नक्की काय होणार आहे व भेटणार आहे. ईश्वर नक्की भेटणार आहे. समर्थ म्हटले म्हणून उपासनेत राहा. नेहमी सांगतात ना, उपासनेत राहा. का? उपासनेत राहिलो तर अखंड जसं आपण देवाचं करतोय तसं देव आपलं करत असतो. लक्षात ठेवा, देवाला आपली काळजी. उपासना म्हणजे देवाला आपली काळजी लागली हो. म्हणून समर्थ नेहमी सांगतात उपासना करा, नामस्मरण करा. कारण जो नामस्मरणामध्ये आहे, जो उपासनेमध्ये आहे, त्याच्यावर संकट जरी आली, मोठा दगड पडणार असला तर वाळू एवढा दगड पडून संकट येताना राहत नाही समर्थ म्हटले. पण त्या संकटाचं स्वरूप मोठ्याऐवजी काय होतंय हो, छोटं म्हणून येतंय. म्हणून समर्थ म्हटले की उपासनेत राहता आलं पाहिजे. म्हणून हर एक प्रकारचे करतात ना हो. नाना इथं काय सांगितलंय समर्थांनी? नाना उपासना निरूपणा. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की प्रत्येकाची पूजा वेगवेगळी आहे, प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे. बघा, समर्थ म्हटले विश्वामध्ये बघायला गेलो तर आता धर्म बदलला की देव पण बदलतोय ना समर्थ म्हटले. मग उपासनाही बदलते. मग ज्याला जशी म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीनं काय करतोय हो, उपासना करतोय. म्हणून समर्थ म्हटले उपासनेत राहता आलं पाहिजे. उपासना, खरी उपासना कुठली समर्थ म्हटले? जी उपासना निर्गुण निराकाराकडे आपल्याला घेऊन जाते, आपल्या अंतरंगात बदल करते, आपल्याला सत्कर्मात राहायला प्रवृत्त करते, सगुण म्हणजे सगुणाचं स्वरूप दाखवते, निर्गुणाचं स्वरूप दाखवते, ती खरी उपासना आहे हो. उपासना भरपूर आहेत. समर्थ म्हटले करू नये यातला भाग नाही, परंतु खरी उपासना कुठलीही कळली पाहिजे हो. अखंड संतांनी देखील उपासनेचा मार्ग दाखवला ना हो. ग्रंथाच्या स्वरूपामध्ये उपासनेचा मार्ग दाखवलाय हो. नामस्मरण भक्ती पण दाखवल्यात ना समर्थांनी आपल्याला. आणि उपासना ही फार महत्वाची आहे. म्हणून पहिलीच ओवी दिली ना, पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. म्हणजे काय? ह्या पृथ्वी तलावरती लोक काय थोडे आहेत का? समर्थ म्हटले 201 देश आहेत आणि त्या प्रत्येक देशामध्ये देव प्रत्येक जण देवाला मानतो एवढं खरंय. मानतात ना, प्रत्येक जण मानतो. देव हा प्रत्येकासाठी आहे, परंतु प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देवाची काय करत असतो? उपासना करत असतो. आणि प्रत्येकाचं भजन परमेश्वराचं म्हणजे परमेश्वराच्या ठाई वेगवेगळ्या प्रकारचं आहे हो. कुठल्या उपासनेला समर्थांनी नावं ठेवलेली नाहीयेत. समर्थ म्हटले पृथ्वी तलावरती जन्म घेतलाय म्हणजे प्रत्येकाला कुठल्या ना कुठली उपासना लावून दिलेली आहे. आणि प्रत्येक जण ती उपासना कशा पद्धतीने करतो ते प्रत्येकावर अवलंबून आहे हो. म्हणून आपण म्हणजे ज्यानं आपलं सर्वस्व त्या परमेश्वराला अर्पण केले त्याच्यासाठी तो परमेश्वर धावून येणारच, यात काही शंका नाही. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आपला भावार्थ कसा आहे त्याच्यावरती आपली उपासना ठरते हो. म्हणजे आपला भावार्थ कसा आहे याच्यावरून आपली उपासना कशी आहे हे काय केलं जातं, कळतं परमेश्वराला. म्हणून प्रत्येकानं म्हणजे पुढची ओवी दिली समर्थांनी बघा, आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करती
जे ते निर्गुण म्हणती उपासनेसी. बघा, प्रत्येकाची उपासना काय आहे वेगळी आहे. समर्थ म्हटले जे ते आपल्या देवाची काय करत असतात, पूजा करत असतात, भजन करत असतात. आणि नाना स्तवन म्हणजे आपण बघतो प्रत्येक जण गाणं म्हणतात, कोणी भजन म्हणतं, कोणी स्तुती स्तोत्र म्हणतात. प्रत्येक जण आपापल्या देवासाठी वेगवेगळी गाणी, वेगवेगळी स्तुती स्तोत्र म्हणत असतो. आणि आपापल्या परीने ते निर्गुण कुणाला म्हणत असतात, उपासनेला म्हणत असतात. हो, मग समर्थ म्हटले प्रत्येक जण आपापल्या परीने. प्रत्येकाला श्रवण आहे का? समर्थ म्हटले नाहीये. जो तो आपापल्या पद्धतीनं काय करत असतो, पूजा अर्चा करत असतो. बघा, काही जणांना सतत काय आवडतं, सतत काय आवडतं, तर आपल्या इकडं बघा काय आवडतं, ह्या देवाला कोंबडं काप, त्या देवाला कोंबडं काप, त्या देवाला बकरं काप, त्या देवाला बकरं काप. हेच त्यांचं आयुष्यभर चाललेलं असतं. म्हणजे जो तो ज्याचा त्याचा कार्यभाग आहे. समर्थ म्हटले देवाला काय आवडतो, निर्गुण निराकाराची उपासना आवडते देवाला. हे असलं काय चालत नाही. ज्यानं जन्माला घातलंय तो कधी जीव मागणार नाही. हे तत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो त्याला काय लागत नाही हो. लागतं कुणाला, खातं कोण, देवाला नैवेद्य नसतो. लक्षात ठेवा. जे काही कोंबडे बकरे देवाला म्हणून कापतात लोक, त्याचा नैवेद्य देवाला नसतो. देवाला गोड नैवेद्य असतो. नैवेद्य कुणाला असतो? दैत्यांना असतो. तिथं जे असतात ना दैत्य मांडलेले मंदिराच्या बाहेर, त्यांना तो नैवेद्य दाखवला जातो. मग समर्थ म्हटले अरे ते दैत्य बी खात नाहीत. खातं कोण? जे गेलेत ना ते खातात. मग दैत्य कोण झालं? समर्थ म्हटले विचार करा. सार विचार बुद्धी आली पाहिजे हो, करता आली पाहिजे. आपण अज्ञान अंधश्रद्धेत कुठपर्यंत जीवन जगायचं? आता तरी यातून काय पडलं पाहिजे? समर्थ म्हटले बाहेर पडलं पाहिजे आणि पडता आलं पाहिजे. शुद्ध सात्विक जेवण घाला ना तुम्ही. शुद्ध सात्विक जेवण घाला. 56 भोग ठेवा. समर्थ म्हटले बघू सामर्थ्य आहे का? 56 भोग काय खाणार नाही का? जे देवाला आवडतंय ते तुम्ही खा. 56 भोग देवाला आवडतात. आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीतरी देवाला 56 भोग नैवेद्य दाखवलाय का? ज्याने दाखवला असेल तो उत्तम कार्यभाग आहे. समर्थ म्हटले म्हणजे शुद्ध सात्विक देवाला आवडतंय. शुद्ध सात्विक देता येत नाही आपल्याला. आपण काय देतो, काय देतो ते आपलं आपण पहा. ज्याचा त्यानं विचार करा. समर्थ म्हटले की आपण काय देवाला नैवेद्य दाखवतोय. देवाला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. देवाला कोणता नैवेद्य चालतो? शुद्ध सात्विक. शुद्ध सात्विक म्हणजेच काय हो? इथं द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. समर्थ म्हटले की अरे परमेश्वराला विषय विकाराने बरबटलेला माणूस आवडत नाही. देवाला कसा मनुष्य आवडतो? शुद्ध सत्वगुणाने. म्हणजे संत. देव दिसत होता ना, विठ्ठल दिसत होता, पांडुरंग दिसत होता ना. कुणाला दिसत होता? व संतांना दिसत होता. नामदेव महाराजांना दिसायचा, जनाबाईला दिसायचा. नामदेव महाराजांबरोबर जेवण करायचा ना देव. संत जनाबाईंचं दळण दळू लागायचा. संत ज्ञानेश्वरांना दिसायचा. संत तुकाराम महाराजांना दिसायचा. म्हणजे जेवढे काही संत होते तेवढ्या सगळ्यांना देव माझ्याजवळच आहे असं भासत होतं ना. भासत नव्हतं, प्रत्यक्षात दिसतच होता. आणि त्यांच्याबरोबर देव वावरत पण होता. म्हणजे याचा अर्थ काय? देवाला काय आवडतं हो? देवाला शुद्ध सात्विक भक्ती आवडते. देवाला दुसरं काय नाही चालत. म्हणजे देवाला 56 भोग द्यावेच असा कार्यभाग नाही. सांगण्याचा योग आला म्हणून म्हटलं की देवाला द्यायचंच ना तर शुद्ध सात्विक भोग द्या. कुठला? 56 भोग द्या. नाना पदार्थ करा आणि त्याचा नैवेद्य दाखवा देवाला. आवडेल का नाही एवढं सांगा. कारण देवाला काय आवडतं व शुद्ध सत्वगुणाचं आवडतं. देवाला बाकी काही नाही आवडत. म्हणून समर्थ म्हटले देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, भाव देखून भाविकाला रक्षित असे. म्हणजे प्रत्येकाचा भाव कसा आहे यावर देव काय होतो? आपल्याला प्रसन्न होतो. म्हणून देवाला अरे तुझी परिस्थिती नसेल आहे, तू जे जेवण करतोय तो जरी नैवेद्य त्या देवाला दाखवला तरी तो आनंदाने काय करतो? त्याचा स्वीकार करतो. त्याला 56. आता तू राजा आहेस,
मोठ म्हणजे राजा, आता राजा नाही राहिलेलं, तू खूप श्रीमंत आहेस आणि तुझ्याकडं खूप संपत्ती आहे, तर मग देवाला नैवेद्य दाखवताना दाखव 56 भोग. तुझी पात्रता आहे तसं दाखव ना, समर्थ म्हटले. म्हणजे जसा भावार्थ असेल त्या पद्धतीनं देव काय करतो, रक्षण करत असतो आपला. म्हणजे आपला भाव देखून आपलं रक्षण करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, आपला भाव निष्काम श्री सेवा दास्यभक्ती असावी हो. समर्थ म्हटले जास्त काही नाही, देवाला आपल्याकडून अपेक्षा काहीच नाही हो. देवाचं म्हणणं काय, यानं अवगुणातून जन्माला आलाय ना, मनुष्य देहामध्ये जन्माला आलाय ना, चांगल्याची संगती धरून यानं माझ्यापर्यंत यावं आणि मला जसं आवडतंय तसं आचरण आयुष्यभर करावं. आणि इथून जसा आला होता, येताना विषय विकार नव्हते, तसेच जातानाही विकार विरहित जावा. म्हणजे काय हो, मोक्षाला जावा. एवढंच त्यात परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर आपल्याकडून काय मागत नाही, लक्षात ठेवा. त्याला जर मागायचं असतं तर त्यानं दिलंच नसतं ना हो आपल्याला. त्याला काय लागत नाही, फक्त आपला भावार्थ पाहिजे हो. नैवेद्य दाखवायचाच ना देवाला. समर्थ म्हटले नैवेद्य दाखवायचाच ना देवाला, तर 56 भोग दाखव ना. पात्रता नसेल, समर्थ म्हटले की 56 भोग करण्याची जर तुझी परिस्थिती नसेल तर देवाला ते पण अभिप्रेत नाही. तू जे खातोय ना, खातोय कुठलं, जे सात्विक आहे ते देवाला दाखव. बाकी तू दाखवू नको, कारण देवाला ते आवडत नाही. देवाला जे आवडतंय ते आपण काय केलं पाहिजे, निश्चित काय केलं पाहिजे, दाखवला पाहिजे नैवेद्य. मग याचा कैसा आहे भाव, मज सांगीजे अभिप्राव. अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे. निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण. सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. निर्गुण, निर्गुण निराकार आहे ना, तो परमेश्वर निर्गुण निराकार आहे. आणि बहुगुणी म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. प्रत्येक देहामध्ये बहुगुणी आहे ना हो. प्रत्येक देहामध्ये वास्तव्यास कोण आहे, तो अंतरीचा अंतरात्मा आहे. प्रचितीनं पहा, समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा असल्याशिवाय कुठल्याच देहाचं कार्य चालत नाही. गेल्या समासातच बघितलं ना, आत्माराम निरूपण नाम मध्ये, की तो अंतरीचा अंतरात्मा आपण जसं कार्य करतोय, म्हणजे ज्या देहामध्ये आलाय, मग तो गुंड असेल तर गुंडासारखंच वागतो तो अंतरीचा अंतर, त्याच्यासारखाच होऊन राहतोय. परंतु त्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपण जर उत्तमाचं शुद्ध सात्विक असो, तर अंतरीचा अंतरात्मा ही आपल्याबरोबर तशाच पद्धतीने आचरण करत असतो. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, अंतरीच्या अंतरात्म्याला कसं वागवलं पाहिजे हे आपल्या हातात आहे हो. म्हणजे त्याच्याकडून अवगुण करून घ्यायचे का गुण करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. समर्थ म्हटले अंतरीचा अंतरात्मा जाताना नेहमी काय करतो, देह उत्तमाचा असेल तर देवाला प्रार्थना करतो की देवा मला असा देह मिळू दे. अहो साहजिकच आहे, संतांना सोडताना अंतरीच्या अंतरात्म्यानं काय हो देवाला निवेदन ठेवलं असेल, विचार करा ना. जे काही संत होऊन गेले, त्या संतांचा देह ज्यावेळेस संतांनी ठेवला त्यावेळेस त्यांच्या अंतरीच्या अंतरात्म्यानं काय निवेदन ठेवलं असेल हो, की परमेश्वरा असं शरीर मला नेहमी मिळो. ज्या वेळेस मी पृथ्वी तलावर येईल, म्हणजे ज्या वेळेस असे देह येतील त्या वेळेस मला काय मिळो, असा देह मिळो, असा साहजिकच आहे ठेवणार ना निवेदन. आणि एखादा अवगुणी असल, नुसतं पापकर्म केलेलं असेल आयुष्यभर, तर अंतरीचा अंतरात्मा काय म्हणेल हो, काय निवेदन ठेवलो. तोच आहे, सगळं करणारा तोच आहे, तरी देखील तो त्याला काय वाटेल हो, की असा देह नको रे बाबा, परमेश्वरा असा देह नको परत. म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आपल्याबरोबर राहून आपल्यासारखाच होतो. म्हणजे सूक्ष्म रूपाने प्रत्येक देहामध्ये तोच कार्य करतोय हो. त्याच्याशिवाय कुठलंही कार्य का चालत नाही. आता मी जे बोलते विवरण चाललंय आपलं, निरूपण चाललंय आपलं. समर्थ म्हटले हे कशामुळं चाललंय, तर तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी आहे म्हणून हे बोलतोय ना. तो नसेल
तर काय हो 4 माणसं लागतात समर्थ म्हटले. कारण का हो, जोपर्यंत तो अंतरीचा आहे तोपर्यंतच आपण काय करू शकतो, बोलू शकतो, चालू शकतो, जे काय भोग खायचे ते उपभोग घेऊ शकतो. कुठपर्यंत? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी कार्याला आहे तोपर्यंत. तो एकदा का तर अंतरीचा अंतरात्मा निघून गेला की आपल्याला काय हो 4 माणसं उठवायला लागतात समर्थ म्हटले. म्हणून तो आहे अंतरीचा अंतरात्मा काय करतो, आपलं जसं जसं आपण आहोत तसाच होऊन बसतो. म्हणून अंतरीच्या अंतरात्म्याला जर उपासना करायला शिकवलं तर तो तीच करणार आहे ना. अखंड परमेश्वराचं नामस्मरण जर आपला देह करत असेल तर साहजिकच आहे अंतरीचा अंतरात्मा पण तसंच करायला शिकणार आहे ना. म्हणजे थोडक्यात समर्थांना काय म्हणायचंय की अंतरीच्या अंतरात्म्याला जसं आपण वळण लावू, जसं म्हणजे वळण लावू तसं ते वळण घेतो. तो स्वतःहून काय करत नाही. तो त्याचं कार्य फक्त काय आहे, देहामध्ये जाणं आणि देहासारखं कार्य करणं. मग समर्थ म्हटले देहाने ठरवलं पाहिजे की आपल्याला कुठलं कार्य करायचंय, कशा पद्धतीनं कार्य करायचंय. संतांनी जसं कार्य केलं अखंड आपल्याला तसं कार्य करता आलं पाहिजे हो. संतांनी काय केलं हो, देहभान हरपून संत गोरा कुंभार बघितला ना पिक्चर, म्हणजे पिक्चरमध्ये तर पाहिलंय ना आपण. संत चोखा मेळा घ्या, संत संत चोखा मेळांचे तर हाडं पण काय बोलत होती हो, विठ्ठल विठ्ठल बोलत होती ना. तो भाग माहीत असेल की काय हो, ज्या व्यक्तीनं कधीही ग्रंथाला सुद्धा काय हो, ग्रंथ सुद्धा कधी बघितले नव्हते आणि फक्त ऐकून ऐकून काय शिकले हो, सगळे कवित्व करायला शिकले परमेश्वराचं. म्हणजे अहो तो रूप असतं परमेश्वराचं, दाखवायला फक्त असतो हो देह, पण ते परमेश्वराचंच रूप असतं. अखंड चोखा मेळा काय करत होते, गुरं राखायचे ना, आणि गुरांच्या पाठीमागं काय करायचे हो, अखंड त्या विठ्ठलाचा धावा करायचे, विठ्ठलाचं कवित्व करायचे. एक जण त्यांचं कवित्व काय करायचं हो, लिहून काढायचं, ज्यांना लिहिता वाचता येत होतं ते. एवढे सुंदर काय केले हो, अभंग रचले ना. समर्थ म्हटले सामर्थ्य कुणाचं आहे, त्या परमेश्वराचंच आहे ना अखंड. आणि ज्या वेळेस भिंत पडली म्हणजे गावाचं संरक्षण भिंत ज्यावेळेस पडली त्यावेळेस चोखामेळा काय झाले हो, त्या भिंतीखाली अडकले. त्यावेळेस विठ्ठलांना काय केलं हो, काही त्यांचे भक्त होते त्यांना म्हटले की जावा आणि त्या चोखामेळाला काय करा, चोखामेळाचं काय करा, हाडे घेऊन या माझ्याकडं. अहो ते भक्त म्हटले देवा ते भिंत पडले त्यात खूप लोक गेलेत आणि मग चोखामेळाचं कसं ओळखायचे हाडे. त्यावेळेस देव काय म्हटले हो, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण येईल, कानाला लावून बघा प्रत्येक हाड, जी हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती हाडं काय करा, घेऊन या इकडं. म्हणजे लक्षात ठेवा केवढं ते सामर्थ्य, केवढा भक्तांवर देवाची सुद्धा निष्ठा हो. अखंड जीव तर जाणार आहे समर्थ म्हटले, कुठल्या पद्धतीनं जाईल सांगता येत नाही, परंतु हाडं सुद्धा काय बोलत होती व विठ्ठल विठ्ठल बोलत होती. म्हणजे किती भक्तिमय ते शरीर झालं होतं, किती भक्तिमय ते देह झालेला आणि थकलेला देह होता हो. थकले होते ना त्यावेळेस, ज्यावेळेस ते भिंत बांधायचं काम चाललेलं त्यावेळेस काय हो, शरीर थकलेलं होतं आणि तरी पण काम करताना कधी राहिले नाहीत, काम करताना कधी राहिले नाहीत, अखंड काम करायचे. मग लक्षात घ्या ज्यांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती मग उपासना कशी असेल त्यांची. म्हणून समर्थ म्हटले काय पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना. उपासना म्हणजे काय समर्थ म्हटले प्रकार वेगवेगळे आहेत, परंतु ही कसली उपासना असेल हो, जी हाडातून सुद्धा काय बोलत होते हो, विठ्ठल विठ्ठल बोलत होते. आता हे झालं संत चोखामेळांचं. संत जनाबाई ज्यावेळेस काय करायचे हो, गौऱ्या गोळा करायला जायचे. पहिले काय करायचे हो, पहिले गुरं रानात चरायला जायचे. आता प्रत्येकाच्या घरी गुरं असतात आणि गुरं रानात चरायला गेली की जे शेण पडायचं त्याच्या काय व्हायच्या हो, परत गौऱ्या तयार व्हायच्या. आणि मग ही संत जनाबाई काय करायची हो, त्या नदीच्या पात्रामध्ये काय करायला जायच्या, गौऱ्या गोळा करायला जायच्या. मग ती बाई काय करायची हो, एक तिच्या चोरून गौऱ्या
स्वतःच्या टोपलीत टाकायची. आणि संत जनाबाई काय करायची हो, कशी ओळखायची माझ्या गौऱ्या कुठल्या आहेत म्हणून, मी गोळा केलेल्या गौऱ्या कुठल्या आहेत ते कसं ओळखायची, तर कानाला लावायची, ज्यातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती गौरी कोणाची हो, संत जनाबाईची. लक्षात घ्या. म्हणजे केवढं नामस्मरण असेल, केवढी उपासना असेल, की निर्जीव गौरीतून सुद्धा आवाज यायचा विठ्ठल विठ्ठल म्हणून. लक्षात घ्या. मग कसली श्रेष्ठ उपासना, कसलं श्रेष्ठ नामस्मरण, की निर्जीव वस्तूंना सुद्धा बोलावं लागलं ना. मग लक्षात घ्या, त्या बायका बघायच्या कानाला लावून, खरोखर विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. मग त्या लेडीजनं काय केलं हो, तिच्या गौऱ्या चोरायचंच बंद केलं. का तर त्या ज्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय म्हटलं तर आपल्याला पाप लागेल म्हटली हिच्या गौऱ्या घेतल्या तर. म्हणून तिनं काय केलं हो, गौऱ्या चोरायचंच बंद केलं. म्हणून समर्थ म्हणतात की उपासना नाना प्रकारची उपासना आहे, पण आपण कशा पद्धतीनं करतोय हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे देवाशी एकरूप होणे यालाच उपासना म्हणायचं आहे हो. उपासना उपासना म्हणजे काय समर्थ म्हटले, आपण उपासनेत काय करतो आपल्याला माहिती आहे. कुकरची शिट्टी कर, कुकर लाव, कुकर लावून उपासनेला बसायचं. कशाला उपासनेत मन लागते, समर्थ म्हटले अरे काम करताना नामस्मरण कर अंतरंगापासून. तुला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस उपासना कर. परंतु काय करणार, हे प्रत्येक काम काहीतरी, काही जणांना खोड काय असते, काम आलं समोर की उपासनेला ग्रंथ घेऊन बसाय. आम्ही करायचो लहानपणी तसं. आई काय काम सांगायची म्हटली, दिसलं की आता काय आपल्याला भरपूर काम आहे, की बसलीच उपासनेला. आणि काय लावायचं, 1 तासभर उपासना करायला लावायचं. कारण काय आपल्याला माहिती आहे, उपासनेला बसल्यावर कुणीही काम सांगत नाही. समर्थ म्हटले, समर्थाने भाग दिला एक दिवस, की काय हो, अशी केलेली उपासना देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे तुम्ही जर काम चुकारपणा करून काम चुकवायसाठी जर उपासना करत बसत असाल, कारण काय समर्थ म्हटले सकाळची वेळ असते, सकाळची वेळ काम उरकण्याची असते, प्रत्येकाला घाई असते. स्वयंपाक करायच्या टायमिंगला जर ही बाई उपासनेला बसली तर समर्थ म्हटले स्वयंपाक कोण करणार, घरात विथंड वादच होणार ना. मग असल्या उपासनेचा उपयोग काय समर्थ म्हटले, काहीच उपयोग नाही ना. कामाला भिवून उपासनेला बसायचं नाही. उपासना, खरी उपासना कुठली हो, कुठल्या संतांची उदाहरण घ्या. समर्थ म्हटले कधीही काय केलं नाही हो, काम चुकारपणा केला नाही. प्रत्येक कार्य करत असतानाच नामस्मरण अंतकरणापासून केलं आणि समाधान म्हणजे सुख समाधानाने परमेश्वराचं नामस्मरण केलं. त्यामुळं काय होत होतं, अखंड त्यांचं नामस्मरण घडतच होतं. ती खरी उपासना आहे. समर्थ म्हटले उपासना उपासना म्हणजे काय, आपण जे कार्य करतोय त्या कार्यामध्ये खंड तर नाही पडला पाहिजे आणि परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. कारण परमेश्वराचं नाम घेण्यासाठी कुठलंही कार्य थांबवायची गरज नाही. म्हणजे उपासनेचं कारण देऊन आपण जर एखादं कार्य थांबवत असू, ते सुद्धा परमेश्वराला, सद्गुरूंना अभिप्रेत नाही आहे. सद्गुरूंनी दिलेली उपासना आपल्याला दिली ना हो, उपासना अखंड करायची समर्थ म्हटले. पण कधी, ज्या वेळेस सर्व कार्यभाग कुणाचंही अंतरंग दुखवलं गेलं नाही पाहिजे. समर्थ म्हटले कोणालाही वाईट वाटलं नाही पाहिजे, कोणाला तरी जड नाही वाटलं पाहिजे. आपली उपासना म्हणजे काय, एखाद्याला वाटलं बसली बघा, काय बसली, घेऊन बसली, म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे. सगळं कार्यभाग उरकून ज्या वेळेस प्रत्येक जण सुखी समाधानी असेल घरामध्ये, जो तो ज्याच्या त्याच्या कार्यात व्यस्त असेल, त्यावेळेस उपासना करा. ती केलेली उपासना निश्चित पोचणार आहे हो. समर्थ म्हटले मग त्याला काय नाही, काळ वेळ नाही हो उपासनेला, ह्याच टायमिंगला झाली पाहिजे. त्याच काय काय लोक नियमात अडकतात, घरात भांडणं करतात. समर्थ म्हटले असं भांडणं करून केलेली परमार्थामध्ये आम्ही बघितलेत बरेचशी उदाहरणं असे आहेत. की समर्थ म्हटले काय हो, की नवीन आपल्याकडे कसं आहे, उपासनेचा बसायचा टायमिंग असतो, बरोबर आहे. कारण काय कायांचे खूप कडक नियम असतात. मी एकदा उपासनेला बसलो की उठतच नाही, मग पाहुणे येऊ द्या नाही तर कोणी येऊ द्या. समर्थ म्हटले अरे एखादं महत्त्वाचं पाहुणं आलं आणि तू उपासनेवरून नाहीच उठला
तर काय लोक विचार करतील व आपल्याबद्दल? हे नाही आपल्याला सद्गुरूंनी शिकवलेलं. काय आपल्याला आपलं बाजूला ठेवून जे कोणी आलंय त्याचं समाधान करता आलं पाहिजे, समर्थ म्हटले. कारण का हो, आपण जरी उपासनेला बसलो असू तरी आपल्या उपासनेचा अडथळा दुसऱ्याला वाटू नये. म्हणजे परमेश्वराचं कार्य एवढं काय आहे हो, शुद्ध सत्वगुणाचं आहे. सद्गुरू आपल्याला उत्तमाचं शिकवतात. सद्गुरू म्हटले आपलं अंतरंग परमेश्वराशी एकरूप कधी होईल? ज्या वेळेस आपण इतरांचे अंतरंग राखू त्यावेळेस परमेश्वराचे अंतरंग आपल्याशी काय होणार आहेत? एकरूप होणार आहेत हो. समर्थ म्हटले कुणाला काय आपल्याबद्दल वाटतं त्याच्यापेक्षा आपण प्रत्येक अडचणीच्या काळात उभा राहणं हे आपल्यासाठी काय हो, आपलं कर्तव्य आहे. कोण काय करतो ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे. समर्थ म्हटले कुणी काय केलं माझ्याबद्दल आजपर्यंत आणि मी काय करणार. समर्थ म्हटले आपल्याला काय नाही, आपलं जे कर्तव्य दिलेलं आहे परमेश्वराने लावून ते आपल्याला करता आलं पाहिजे. मग ते कुठलंही असू दे, नात्यातलं कुठलंही कर्तव्य पार पाडता आलं पाहिजे. समर्थ म्हटले चुकीचं कर्म करायचं नाही. समर्थ म्हटले चुकी एखादा म्हणेल की काय एखाद्याला सुख समाधान मिळवायसाठी आपल्याला चुकीचं पाऊल उचलायचं नाही. समर्थ म्हटले कधी. कारण का हो, देवाला ते अभिप्रेत नाही. शुद्ध सत्वगुणानं राहायचंय, उत्तमाचं आचरण करायचंय. आणि ते करत असताना आता चुकीचं जर कोण मागणी करत असेल तर त्याला विरोध करता आला पाहिजे हो. चुकीचं नाही काय करायचं. समर्थ म्हटले अजिबात नाही. देवाला जे आवडतंय तेच आपल्याला करायचंय. कारण का हो, जन्माला जसा आलोय विषय विरहित विकाररहित बाळ असतं त्या पद्धतीनं मरताना सुद्धा जाता आलं पाहिजे हो. विकार विरहित. विचार करा, कमवायचं. किती कमवतात हो लोक, कितीतरी कमवायचं आणि एक दिवस हे सगळं सोडून जायचंय हो. समर्थ म्हटले कितीही कसाही देह असला तरी त्याला जाणे आहेच ना. मग विचार करा, जे अवतार झाले परमेश्वराचे त्यांना सुद्धा देहानं काय करावं लागलं, जावं लागलं हो. मग आपलं काय विषाद आहे. समर्थ म्हटले चुकीचं कर्म कुठलं करायचं नाही, कर्तव्य करा, उत्तमाचं राहायचंय. पैसे मिळवायसाठी कुठला चुकीचा मार्ग अवलंबायचा नाही. समर्थ म्हटले का तर तो नश्वर आहे, तो कधी येतो आणि कधी जातो कळत पण नाही. समर्थ म्हटले पैसा काय आहे हो, त्याला पैसा आपलं सगळं पैशावर चालतं ना, आणि तो कमवायसाठी माणूस वेगवेगळे मार्ग निवडतो. समर्थ म्हटले चुकीचा मार्ग निवडूच नका ना. कारण त्या चुकीच्या मार्गामुळं काय होतं हो, आपल्याला भोग भोगावे लागतात. म्हणून चुकीचा मार्ग निवडायचाच नाही. भ्रष्टाचार समर्थ म्हटले आपल्याला बघायला मिळतोय हो. सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय. आणि कशासाठी हे न्याय नीती कशासाठी सोडतायत हो? फक्त पैशासाठी तुम्ही न्याय नीती जर सोडत असाल तर निश्चित तुम्हाला त्या कर्माचे काय मिळणार आहेत, फळं मिळणार आहेत, निश्चित मिळणार आहेत. समर्थ म्हटले म्हणून जिथं अवगुणाचं कार्य चालतं तिथं आपल्याला थांबायचंच नाही. समर्थ म्हटले चुकीचं कर्म जिथं चालतंय तिथं थांबायचंच नाही. तिथून काय घ्यायचं आहे हो, पळता पाय घ्यायचा आहे. समर्थ म्हटले मग कुठलंही कार्यभाग असू द्या. समर्थ म्हटले म्हणून उपासना का महत्वाची आहे. समर्थ म्हटले की तुमची कुठली उपासना आहे हे महत्वाचं नाही, त्या उपासनेनं आपल्याला काय शिकवलं हे फार महत्वाचं आहे. उपासना काय शिकवते, कर्माचरणामध्ये राहण्यासाठी अखंड सद्गुरूने आपल्याला सद्गुरू चरित्र दिलं आणि सद्गुरू चरित्रांमध्ये भक्ती विवरण, ज्ञान विवरण, कर्म विवरण भाग दिलेत हो असे, आणि अध्याय दिलेत, जेणेकरून त्यातून आपण काय घ्यावा, बोध घ्यावा. 52 अध्याय आहेत आणि त्या प्रत्येक अध्यायामधून आपल्याला काहीतरी उत्तमाचं शिकायला मिळतंय ना हो. समर्थ म्हटले पतिव्रता धर्मात पत्नीनंच राहायचं असं नाही, तर पतीनं देखील पत्नीव्रत धर्मात राहता आलं पाहिजे. कारण हे जे लागू आहे हे सगळे नियम धर्म दोघालाही लागू पडतात. समर्थ म्हटले एकट्याला नाही लागू पडत. कारण का हो, सगळ्याला शिकवण समान आहे आणि समानतेनं समर्थ म्हटले पतिव्रता धर्म आपल्याकडे जास्त करून पत्नीवरती काय केलं जातं, आपण पतिव्रता धर्मात पत्नीनंच असलं पाहिजे अशी अपेक्षा आपली नेहमी. समर्थ म्हटले असं नाहीये, पतीनं देखील तेवढ्याच व्रतामध्ये असलं पाहिजे तरच पतिव्रता धर्माचं पालन केलं जाऊ शकतं.
हे लक्षात ठेवा. म्हणून समर्थ अखंड सद्गुरू परंपरेनं आपल्याला हे शिकवलंय. आणि आपले जी उपासना जशी आहे, समर्थ म्हणून म्हणले की रोजचे श्री मनाचे श्लोक जरी घेतले 3, तरी त्यामध्ये काय आहे आपल्याला शिकवण दिलेली. काय शिकवण दिलेली ती अंतरंगात घेता आली पाहिजे. म्हणजे आपल्याला ती नुसती उपासना नाही, तर आपल्यासाठी दिलेले बोध आहेत रोज. सद्गुरु चरित्रामधून आपल्याला बोध मिळतोय. जे 3 श्री मनाचे श्लोक दिलेत ते 3 मनाचे श्लोक म्हणजे 3 बोध आहेत एक प्रकारचे. दासबोध ग्रंथामध्ये काय केलंय हो, दासबोध ग्रंथातला तर प्रत्येक समास आपल्यासाठी बोध रूपाने भरलेला आहे. मग समर्थ म्हटले उपासना म्हणजे काय, आपल्याला ते वाचन म्हणजे नामस्मरण झाल्याच्या नंतर म्हणजे आपण काय करतो, अगोदर प्रार्थना करतो. त्या प्रार्थना म्हणजेच काय आहे हो, आपली मानसपूजा आहे. आपल्याला प्रार्थनेमध्ये देवाला आठवता आलं पाहिजे, नामस्मरण करताना आठवलं पाहिजे. आणि जे आपल्याला वाचन दिलंय, सद्गुरु चरित्रातलं 14वा अध्याय दिलाय, जे आपलं रोजच्या वाचनातलं पाठपुठ पान आहे ते दिलेलं आहे. श्रीमद दासबोधातील पहिला समास दिलाय. परत चालू म्हणजे वर्तमान समास दिलेला आहे. मग श्रीमनाचे श्लोक दिलेले आहेत. समर्थ म्हटले ही उपासना आपल्याला इतकी उत्तमाची करता आली पाहिजे की या उपासनेतच आपल्याला आपल्या जीवन जगतोय ना, रोजचं जीवन जगत असतो, त्यात काय अडथळे येतात, काय अडचणी आहेत, ते या बोधातूनच आपल्या काय होतात तो. समर्थ म्हटले बोध घ्या म्हणजे प्रचिती घ्या, म्हणजे कळेल तुम्हाला. प्रत्येक भाग आपल्याशी काय असतो, संबंधित असतो. त्या दिवसापुरता काय असतो, संबंधित असतो. म्हणून उपासना करता आली पाहिजे. परंतु समर्थ म्हटले उपासना करत असताना नियम एवढे पण असे कडक नियम लावायचे नाहीत हो. समर्थ म्हटले का तर आपण काय आहे मनुष्य देहामध्ये म्हटल्यानंतर उपासना करत असताना काही अडथळे येणारच ना. मग समर्थ म्हटले ते अडथळे आपल्याला पार करता आले पाहिजेत. जसे सिच्युएशन असेल तसं राहता आलं पाहिजे. कारण का हो, लोकांचं कुणाचं आपल्याला नावं ठेवून घ्यायचं नाही. सगळी उपासना राहिली पण अंतरंगातली उपासना तर कोणी थांबवू शकत नाही ना. ती उपासना अखंड आपल्याला चालू ठेवता आली पाहिजे. निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. सकळ जनासी मानावे ते, एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परत्वे ते मान्य कीजे. सकळ जनासी मानावे ते, एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परत्वे ते मान्य कीजे. म्हणजे सगळेजण ज्याला मानतात ते एका अंतरात्म्याला काय होतं हो, पावतं हो. आणि अधिकार ज्याचा जसा आहे त्यानं ते काय केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे हो. श्रोता मने हा अनुमान, मुळी घालावे जीवन, ते पावे पाणोपान हे सध्या प्रचिती. वक्ता मने तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी, वरी न थिरे निमिष भरी, भूमीस भेदे. वक्ता काय म्हणतो, वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी. म्हणजे सद्गुरूने आपल्याला सांगितलंय ना, तुळशीवरला काय घालायचंय, पाणी घालायचंय आपल्याला. परंतु ते पाणी थांबतं का हो, थेंबरही पाणी थांबत नाही त्या तुळशीवरती. मग सगळं भूमीतच मिसळतंय. मग तुळशीला वरती पाणी का घालायचंय. परंतु तुळस हे काय आहे हो, 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती एकच आहे. आणि तिचीच पूजा का करायला सांगितली, का ऑक्सिजन मिळतोय ना. एक शास्त्रीय कारण म्हणजे काय, अखंड आपल्याला तिच्यापासून काय मिळतो, ऑक्सिजनच मिळतो. म्हणजे तिच्याजवळ आपण जेवढं थांबू तेवढं आपलं शरीर काय होणार आहे हो, सुरक्षित होणार आहे, तेवढं सात्विक होणार आहे. म्हणून पाणी घालण्याच्या का निमित्तानं आपण त्या तुळशीजवळ थांबतोय ना. हे झालं शास्त्रीय कारण, विज्ञान कारण झालं. समर्थ म्हटले अखंड तुळशीचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस श्रीकृष्ण तुला केली होती सत्यभामानं, त्यावेळेस सगळ्या राज्यातील सोनं आणून काय केलं हो, त्या तराजूत टाकलं, तरी देवाची तुला झाली नाही. शेवटी सगळे शांत झाले हो. शेवटी काय केलं हो,
रुक्मिणी मातेनं काय केलं हो, एक तुळशीपत्र हात जोडून तुळशीपत्र तोडलं आणि ते तुळशीपत्र एका अंगठीत ठेवून ती अंगठी काय केली हो, त्या तराजूवरती ठेवल्या बरोबर देवाचं पाडगं काय झालं हो, समांतर झालं. म्हणजे लक्षात ठेवा, एका तुळशीच्या पत्राला किती महत्त्व आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणून समर्थ म्हटले तुळशीला पाणी घालायचे, ते भूमीवरती जरी जात असेल, भूमीमध्ये जरी जात असेल तरी ते पाणी काय करायचंय आपल्याला घालायचे. थोरा वृक्षास कैसे करावे, शेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मज निरोपावा. आता तुळशीला आपण डोक्यावर पाणी घालू शकतोय, तसं इतर झाडांना घालू शकतोय का? कुणाचा आहे, श्रोत्याचा प्रश्न आहे ना. की आता तुम्ही म्हणताय तुळशीला घाला डोक्यावरती पाणी, पण तुळशीला घालू शकतोय आपण डोक्यावर, पण आंब्याच्या झाडाला घालू शकतोय का हो? खूप मोठं आंब्याचं झाड आहे, आंबे लागलेत आणि त्याला पाणी घालायचंय डोक्यावरून, घालू शकतोय का? नाही घालू शकत. प्रजन्याचे उदक पडते, ते तो मुळाकडे येते, हातची पाविना ते काय करती. आता पावसाचं पाणी आहेच ना, त्यांच्यासाठी कोणाचं पाणी आहे? पाऊस काय करतोय हो, अखंड काय करतो, झाडांवरती पडतो आणि ते पाणी कुठं येत आहे, मुळाकडेच येत आहे ना. म्हणजे कितीही डोक्यावर पाणी घातलं तरी ते कुठं येतंय हो, मुळाकडेच येतंय. म्हणजे ह्यातून अद्वैत बोध काय घ्यायचा, समर्थ म्हटले कितीही पाणी घातलं तरी ते काय होतंय हो, सगळं कुठं येतं हो, मुळाकडे येतं हो. मूळ कोण आहे आपलं हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे मूळ कोण आहे, अंतरीचा अंतरात्मा हे काय आहे, मूळ आहे. आणि जे काही उदक आपण घेतोय ते शेवटी कुठं जातंय हो, मुळाकडंच जातंय ना. म्हणून म्हणजे द्वैत अद्वैत दोन्ही भाग आपल्याला काय करायचेत, समजून घ्यायचेत. सकळास मूळ सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे, साधू जनाचे पवाडे विवेकी मन. एक लक्षात ठेवा, देवाचं चरण धरायचे का डोक्याला लावायचं हे आधी विचार करा. बघा सद्गुरूंनी आपल्याला नेहमी काय शिकवलं हो, कधीही देवाच्या डोक्याला काय लावायचं नाही, गंध लावत बसायचं नाही, चरणाला गंध लावायचा. का हो, चरण म्हणजे मूळ आहे, मूळ हे कुठं जात नाही. ते कितीही वाढलं, म्हणजे थोडक्यात आंब्याचं झाड लहान असताना आपण त्याच्या डोक्यावरती पाणी ओतू शकतो, परंतु तेच आंब्याचं झाड मोठं झालं तर आपण त्याच्या डोक्यावरून आंघोळ घालू शकतो का हो त्या झाडाला? नाही घालू शकत. म्हणजे झाड कितीही मोठं झालं, जर आपण सुरुवातीपासूनच त्याच्या मुळांवरती पाणी घालत असू तर झाड कितीही मोठं झालं तर आपल्याला वाईट वाटणारच नाही, कारण आपल्याला सवय काय आहे, मुळाकडे पाणी द्यायची सवय आहे. म्हणून समर्थ म्हटले की नेहमी देवांना पाया पडताना किंवा हळदी कुंकू लावताना देवाच्या चरणाला लावा. कारण का हो, देवाची उंची किती आहे आपण पाहिलेली नाही. कितीही मूर्ती मोठी होऊ द्या, त्याच्या डोक्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण चरण कुठं जातं का हो, जातच नाही. म्हणून मुळाकडे सकळास मूळ सापडे, मूळ सगळ्यांना सापडतंय ना हो, चरण सर्वांना सापडतात. सर्वांना, लहान बाळ सुद्धा चरण काय करू शकतं, स्पर्श करू शकतं देवाचा. तसं लहान बाळ देवाचं डोक्यापर्यंत जाऊ शकतं का हो, नाही जाऊ शकत. म्हणून समर्थ म्हटले सकळास मूळ सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे, साधू जनाचे पवाडे विवेकी मन. म्हणजे सगळ्याला मूळ सापडतं हो, म्हणजे आपल्याला मुळाकडं जाता आलं पाहिजे. आणि मुळाकडं म्हणजे देवाचं चरण धरलं तरच आपल्याला पुण्य प्राप्त आहे हो. विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावायला गेलो, मूर्ती खूप उंच आहे ना, नाही आपण डोक्यापर्यंत पोहोचू शकत. म्हणून चरणापाशीच आपल्याला काय मिळणार आहे हो, पुण्य मिळणार आहे. आणि हे विवेकी मन, समर्थ म्हटले हे सगळं समजण्यासाठी आपलं काय पाहिजे, विवेकाचरण पाहिजे हो, विवेकी मन पाहिजे. तथापि वृक्षाचे नि पडिपाडे, जीवन घालिता कोटे पडे, ये गोष्टीचे साकडे काहीच नाही. मागील आशंकेचे निरसन, होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणती. झालं ना. समर्थ म्हटले मागील आशंका जी आपल्याला नेहमी श्रोत्यांना काय पडते हो, आशंका पडते. म्हणून समर्थ म्हटले मागील आशंकेचे निरसन हो झाले म्हणून समाधान आहे ना.
आता गुणास निर्गुण कैसे म्हणते. आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात हे पाहायचंय समर्थ म्हटले. कारण का समर्थ म्हटले की वृक्षाचं उदाहरण दिलं आपण, परंतु इथं काय पाहिजे आपल्याला, परमेश्वराच्या चरणाजवळ राहता आलं पाहिजे. मुळाकडं राहायचं म्हणजे काय हो, समर्थाने इथं स्पष्ट सांगितले की बाबा रे, मुळाकडं राहायचंय. जीवन घालिता कोठे पडे, ये गोष्टीचे साकडे काहीच नाही. साकडं पडू द्यायचं नाही हो कुठलंच. समर्थ म्हटले जीवनामध्ये साकडं कुठलंच पडू द्यायचं नाही. कारण सद्गुरूंनी काय शिकवलंय आपल्याला मुळाकडे राहता आलं पाहिजे. याचा अर्थ काय, परमेश्वराच्या चरणाला सोडायचं नाही. म्हणजे सद्गुरूचे चरण धरायचेत आपल्याला. अखंड चरण नाही सोडले ना, सद्गुरूचे चरण कुठले येतो, श्रवण आणि उपासना, हे 2 चरण आपण धरले तर आपल्याला जीवनातलं कुठलंच साकडं पडणार नाही. लक्षात ठेवा, हे 2 चरण खूप महत्वाचे आहेत. वृक्षाचं उदाहरण दिलं समर्थांनी नुसतं आपल्याला कळण्यासाठी, परंतु अद्वैत भाग बघायला गेलो तर आपले खरे मूळ कोण आहे हो, श्रवण आणि उपासना. म्हणजे हे 2 चरणच सद्गुरूंचे चरण आहे. त्या परमेश्वराचे चरण हे 2च आहेत, श्रवण आणि उपासना. हे आपल्याला सोडायचे नाहीत. हे 2 चरण धरले की आपल्याला जीवनात काहीच कुठलंच साकडं पडणार नाही. म्हणून आता समर्थ म्हटले आपल्याला काय बघायचंय, गुणास निर्गुण कैसे म्हणती. चंचळपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले, एर ते निर्गुण उरले गुणातीत. चंचळपणे विकारले. बघा, अंतरीचा अंतरात्मा ज्या वेळेस देहामध्ये येतो, कुठल्याही देहामध्ये देहाचा जन्म झाला बरोबर, त्याच्याबरोबर काय येतो, अंतरीचा अंतरात्मा येतो. मग समर्थ म्हणतात चंचळपणे विकारले. चंचळच आहे ना, अंतरात्मा चंचळ आहे. म्हणजे आपण जी काय कार्य करतोय त्या प्रत्येकामध्ये काय आहे हो, आत्मा आहे ना. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय हो, सगुण असं म्हणतात ना. देहामध्ये आलं की काय झालं, सगुण. एर ते निर्गुण उरले. ते असताना ते कसं आहे हो, आपल्यासाठी सगुण रूपात परमेश्वर आलाय. असताना तो कसा आहे हो, निर्गुण निराकार आहे. आणि गुणातीत म्हणून आपल्यासाठी आलाय. तो आपल्यासाठी त्यानं ते रूप धारण केलेलं आहे. नाहीतर त्याला ते रूप धारण करायची गरजच नाही. सगुणाच्याने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे सगुणाचा आधार त्या अंतरीच्या अंतरात्म्यानं धरलाय कोणासाठी, तर फक्त आपल्यासाठी. लक्षात ठेवा. म्हणून त्या निर्गुण निराकार असताना तो कसा आहे, निर्गुण निराकार आहे. आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याची ओळख घेता आली पाहिजे. वक्ता मने हा विचार, शोधून पाहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. वक्ता मने हा विचार म्हणजे देव काय, वक्ता मने हा विचार. वक्ता काय म्हणतो की हा विचार शोधून पाहिला पाहिजे आणि सारासार विचार काय केला पाहिजे, अंतरी पाहता आला पाहिजे. विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा वेवाद खोटा. विवेकेची तो मुख्य राजा, काय सांगितलं हो, विवेक. विवेक म्हणजे काय हो, विषय वेगळे करणे. विवेक हा मुख्य राजा आहे. समर्थ म्हटले द्वैतातला पुत्र पोटी जन्मू अगर न जन्मू, परंतु अंतरी कुठल्या पुत्राचा जन्म झाला पाहिजे हो, विवेक पुत्राचा जन्म झाला पाहिजे. आणि सेवकाचे नाव राजा. समर्थ म्हटले आता समजा विवेकाची तो मुख्य राजा, विवेक हा काय आहे, मुख्य राजा आहे. आणि सेवकाचं नाव काय आहे, राजा. याचा विचार समजा वेवाद खोटा. आता ह्यातला खरा राजा कोण आहे हो, जो विवेकी आहे तो खरा राजा आहे. समर्थ म्हटले सेवकाचं नाव राजा असून उपयोगाचं नाही. नाव राजा आहे परंतु तो राजा आहे का हो, नाही. खरा कोण राजा आहे, विवेकच राजा आहे. कल्पांत प्रळयी जे उरले, ते निर्गुण ऐसे बोलिले, एर ते अवघेची झाले मायेमध्ये. काय सांगितलं हो, कल्पांत प्रळयी जे उरले. कल्पांत प्रळयी म्हणजे कल्पनेच्या प्रळयामध्ये जे उरलं. आपण बघा कल्पना, नाना कल्पना करतो ना हो. कसल्या कल्पना हो आपल्या. एक जण एक कोंबडी आणतो विकत आणि अंडे आणतो, कोंबडी बसवण्यासाठी म्हणजे पिल्लं काढायसाठी अंडे आणतो. एक ट्रे भरलेला असतो पूर्णपणे.
ट्रे भरलेला असतो आणि तो काय करत असतो, विचार करत असतो की बाबा मी आता कोंबडी बसवणार आणि मी काय करणार, एका कोंबडीची किती पिल्लं म्हणजे अंडे 21 पिल्लं निघणार, ते 21 पिल्लाच्या 21 कोंबड्या होणार, 21 कोंबड्या परत मी अंड्यावरती बसवणार, परत 21 गुणुले 21 म्हणजे एका एका कोंबडीची 21 पिल्लं निघणार. मग केवढा मोठा माझं काय होणार, फॅक्टरी होणार कोंबड्यांची. आणि मग खूप अंडे निघणार आणि मग मी खूप श्रीमंत होणार, मी नवीन घर बांधणार. तो काय करत असतो, बसलेला असतो त्या अंड्याच्या ट्रेकडं पाय असतात त्याचे, तसं पाय पसरून बसलेला असतो आणि ह्याच्या अंतरी काय चाललेले असतात, कल्पना चाललेल्या असतात की बाबा मी काय करणार, लग्न करणार, बायको आणणार, खूप सुंदर अशी बायको मला मिळणार आणि एक दिवस बायको माझं काय नाही ऐकणार, त्यावेळेस मी बायकोला काय करणार, अशी लात घालणार. आणि लात घालणार असं म्हणला तेवढ्या वेळेत त्यानं जे पायाखाली ट्रे ठेवलेला असतो पायाच्या जवळ, त्याला काय करतो, तो लातानं ढोसलतो, ती 21च्या 21 अंडे काय जातात फुटून जातात. मग त्याला जाग येते, मग त्याला कळतं की आपण काय करत होतो, कल्पनेत जीवन जगत होतो. वास्तवात जी आपण कष्ट करून आणलेली ती अंडी सुद्धा काय झाली, आपल्या कल्पनेमुळं सगळी फुटली समर्थ म्हटले कल्पना करा. काय कल्पना करायची आलाय परमेश्वर, आलाय तो निर्गुण निराकार आलाय माझ्याजवळ, रोज जेवण करतोय, माझ्याजवळ बसलाय, माझे सगळं कार्य तो करू लागतोय, अशी कल्पना करा आपोआप तो आपल्याजवळ येईल, निर्गुण निराकार. म्हणून कल्पांत प्रळी जे उरले ते निर्गुण ऐसे बोलिले, एर ते अवघेची झाले मायेमध्ये. बघा, कल्पना करू, कल्पांत प्रळयी म्हणजे जो काय प्रळय झाला, सगळं विनाश पावतो ना प्रळयामध्ये, सगळं काय होतं, विनाश पावतं. आणि जे उरतं ते फक्त निर्गुण निराकार आहे, लक्षात ठेवा. कारण बाकी सगळं काय आहे माया आहे, मोहमाया आहे. बघा, सगळा विध्वंस झाला, सगळं संपलं, तरी जो उरणार आहे तो खरा निर्गुण निराकार आहे. त्याच्याशिवाय कोणच नाही समर्थ म्हटले, त्याच्याशिवाय कोणच नाही. कारण तोच फक्त काय आहे या विश्वामध्ये, निर्गुण निराकार तोच आहे. आणि आपण सगळे जरी गेलो तरी तोच राहणार आहे, तोच आहे आणि तोच राहणार आहे. सेना सहार बाजार, नाना यात्रा लहान थोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे. सेना सहार बाजार काय सांगितलं भयंकर काय बाजार वगैरे भरतात, नाना यात्रा भरतात आणि शब्द उठती अपार काय कैसे निवडावे. आपण बघतो अनेक यात्रा वगैरे भरतात ना देवाच्या नावाखाली, भरू नये अशातला भाग नाही समर्थ म्हटले, पण आपल्याला अनेक शब्द, अनेक काय आपल्याला ऐकायला मिळतात. समर्थ म्हटले त्यातले निवडायचे कुठले. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते कैसे निवडावी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा नाना देश आहेत, नाना भाषा आहेत प्रत्येकाचे नाना वेगवेगळे देश आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे देव आहेत, वेगवेगळं काय आहे तिथं प्रत्येकाची परंपरा वेगवेगळे. मग यातून निवडायचं कसं, चांगलं ते निवडायचं कसं लक्षात घ्या. भूमंडळामध्ये असंख्य देश आहेत. बघा, पृथ्वी तलावर 201 देश आहेत. प्रत्येक देशामध्ये प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या नाना यात्रा वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या भाषा परंपरा वेगळ्या आहेत. समर्था, या सर्वांमधून चांगलं ते कसं निवडायचं कोण विचारतंय, श्रोता. वृष्टी होताच अंकुर, सृष्टीवरी निगती अपार, नाना तरू लहान थोर कैसे निवडावे. जसं पाऊस पडल्यानंतर अनेक वनस्पती उगवतात ना अनेक पृथ्वी तलावर अनेक वनस्पती उगवतात आणि त्यामध्ये लहान थोर अशा अनेक वनस्पती असतात. त्यातून लहान कोण थोर कोण कसं निवडायचं. खेचरे भूचरे जळचरे, नाना प्रकारीची शरीरे, नाना रंग चित्र विचित्रे कैसे निवडावी. श्रोत्याला पडलेला प्रश्न आहे अनेक म्हणजे खेचर भूचर जलचर उभयचर सगळे जे प्राणी आहेत, 84 जीवलक्ष योनीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत.
अनेक प्रकारची शरीरं आहेत त्यांची, नाना रंग आहेत त्यांचे. आणि या सर्वांमधून श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण, म्हणजे लहान कोण, मोठं कोण, कसं निवडायचं? कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले, उदंडची पैसावले, कैसे निवडावे. बघा, जे काही आपण बघतो अनेक दृश्य आहेत, अनेक आहेत ना, त्यातून चांगलं कोण, वाईट कोण, कसं निवडायचं समर्था, काहीच कळत नाही हो. याला कळवून घेणारा म्हणजे कळवून देणारा आला पाहिजे ना, तरच कळणार आहे समर्थ म्हटले, त्याशिवाय कळणार नाही. आता एवढा प्रश्न कोणाला पडलाय व श्रोत्याला पडलाय. पोकळीमध्ये गंधर्व नगरे, नाना रंग लहान थोरे, बहु व्यक्ती बहु प्रकारे कैसी निवडावी. अनेक पोकळीमध्ये काय आहेत व अनेक गंधर्व नगरे, त्यामध्ये नाना रंग लहान थोरे, अनेक लहान मोठी नगरे वसलेली आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारची माणसे काय केलेली आहेत तो वसलेली आहेत ना तिथं. गंधर्व नगरात पण काय आहेत, अनेक प्रकारची माणसे आहेत. त्यातून कसं काय काय निवडायचं, चित्रविचित्र आहेत ना हो सगळीकडं. खेचर भुचर प्राणी तर बघा चित्रविचित्र आहेत. आपण न बघ माश्यांचा प्रकार नुसते बघितले ना तर आपल्याला कळतं. जलचरामध्ये किती प्रकारचे मासे असतात हो. सापासारखे सुद्धा लांब वाम असते ना ती, खातात ना लोक. मग समर्थ म्हटले असे चित्र विचित्र प्राणी आहेत, चित्र विचित्र गंधर्व नगरे आहेत. आणि याच्यातून कसं निवडायचं? दिवस रजनीचे प्रकार, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार कैसा निवडावा. आता दिवस आणि रात्र त्याचे पण अनेक प्रकार आहेत ना. चांदणे आणि अंधकार म्हणजे काही ठिकाणी चांदणे उगवतात, काही ठिकाणी चांदण्या दिसतच नाहीत. मग अशा वेळी विचार अविचार कसं निवडायचं? विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान येणे रीती. विसर आणि आठवण, लक्षात तर काय काय ठेवायचं समर्था. हे एवढं विश्व मोठं आहे, प्रत्येक ठिकाणी भाषा वेगवेगळे, प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे. यातून निवडायचं कसं चांगलं ते, म्हणजे कसं निवडायचं? कारण एवढं सगळं आठवणीत राहणं शक्य नाही, विसरतंय माणूस. आणि ह्यात नेमस्तपणा आहे का हो? नाहीये. म्हणजे हे प्रचित आणि अनुमान येणे रीती, इथं प्रचित आणि अनुमान घ्यायचं कोणाकोणाचं? कारण का हो, संख्याच एवढी आहे की यातून ओळखायचं तरी कसं? संख्या काही थोडी आहे का? 84 लक्ष जीव एवढी थोडं आहे का? न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेकेवी नकाय उपजो जाणे. म्हणजे न्याय आणि अन्याय. समर्थ काय म्हणले, न्याय आणि अन्याय काय आहे? न्याय आणि अन्याय काय आहे हे जर आपल्याला कळत नसेल तर समर्थ म्हटले काय आहे मग? विवेकाशिवाय हे कळूच शकत नाही. न्याय कशाला म्हणायचं, अन्याय कशाला म्हणायचं? कारण हे झालंय का नाही झालं हे समजत नाही. समर्थ म्हटले कुठलीही गोष्ट घडली का नाही घडली हे उमजत नाही हो. कल्पनेत घडली का प्रत्यक्षात घडली हे सुद्धा काही जणांना कळत नाही. ती यासाठी आपल्याकडं काय पाहिजे हो? विवेक पाहिजे. विवेकानं सगळं कळतं. समर्थ म्हटले न्याय काय, अन्याय काय, कुठली गोष्ट घडली का नाही घडली हे सगळं कशामुळं कळतं? समर्थ म्हणले विवेकामुळं कळतं. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. समर्थ काय म्हटले, कार्यकर्ता आणि निकामी कळलं पाहिजे हो. कार्यकर्ता कोण आहे, कार्यकर्ता कोण बिनकामी आहे. कारण कसं आहे हो, प्रत्यक्षात बघायला गेलो राजकारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती घडले पण कुणामुळं घडले हो? जे कार्यकर्ते होते त्यांचे ते कसे होते हो? शूर आणि पराक्रमी होते, एकनिष्ठ होते. म्हणून सुराज्य घडलं ना. सुराज्य घडलं म्हणजे स्वराज्य घडलं ना हो. उत्तमाचं राज्य कशामुळं घडलं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळं घडलं. म्हणून समर्थ म्हटले निष्ठावंत कोण, निकामी कोण कळलं पाहिजे हो. निकामी कोणच नव्हतं हो. स्वराज्यामध्ये निकामी कोणच नव्हतं. म्हणून ते स्वराज्य घडलं आणि म्हणून आपल्याला छत्रपती मिळाले. लक्षात ठेवा, जर कार्यकर्ते निष्ठावंत नसते तर हे काय झालं असतं हो? स्वराज्य घडलंच नसतं हो. आपण अजूनही कशात असतो? पारतंत्र्यातच असतो. म्हणून समर्थ म्हटले
कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी. शूर आणि कुकर्मी कळले पाहिजेत. शूर कोणाला म्हणायचं आणि कुकर्मी कोणाला म्हणायचं हो? शूर जो, कुकर्मी कोणाला म्हणायचं? जो स्त्रियांचं संरक्षण करू शकत नाही तो कुकर्मी. आणि जो शूर कोण आहे? म्हणजे सगळ्यांचं संरक्षण जो करू शकतो तो शूर. आणि जो संरक्षण करत नाही त्यातून हे काय करतो? कुकर्मच करतो ना, तो खरा कुकर्मी ना. म्हणजे कुकर्मी आणि शूर हे कळलं पाहिजे. धर्मी आणि अधर्मी. धर्म कोणता? पांडवांकडे धर्म. अधर्म कोणाकडे होता हो? अखंड कौरवांकडे काय होता? अधर्म होता. धर्मी आणि अधर्मी कळलं पाहिजे. ते युद्धच कसं होतं हो? धर्मयुद्ध होतं. म्हणून जरी धर्मी असले तरी अधर्माची जर साथ दिली तर काय झाला हो? त्यांचा विनाश झाला हो. अधर्माची साथ दिली ना अखंड. कुणी कुणी अखंड दिली हो? धृतराष्ट्रांनी दिली अधर्माची साथ. परत कुणी दिली? द्रोणाचार्यांनी दिली. म्हणजे मोठमोठे ज्यांना कळत होतं की काय आहे हा अधर्म आहे तरी देखील कुणाची साथ दिली हो? अधर्माचीच दिली ना. कौरवांची साथ दिली ना हो त्यांनी. भीष्माचार्य असू द्या, धृतराष्ट्र असू द्या, द्रोणाचार्य असू द्या. म्हणजे ज्यांना कळत होतं की काय हो हा अधर्म आहे तरी देखील त्यांनी कोणाची साथ दिली हो? अधर्माची साथ दिली. म्हणून धर्मी असून सुद्धा अधर्माची साथ दिली म्हणून त्याचा काय झाला हो? विनाश झाला. म्हणून समर्थ म्हटले कळलं पाहिजे हो, कार्यकर्ता कोण आणि निकामी कोण, शूर आणि कुकर्मी कोण, धर्मी आणि अधर्मी कोण कळलं पाहिजे. कारण न्याय नीती, न्याय समर्थ म्हटले न्याय करताना कळलं पाहिजे हो की काय हो हा अधर्मी आहे, हा धर्मी आहे. अधर्माची साथ काय केली पाहिजे? सोडली पाहिजे हो. अधर्माला वाचवण्याचा प्रयत्न करूच नाही. कारण अधर्माला वाचवण्याचा जो प्रयत्न करतो तो स्वतःच काय होतो? अधर्मी होऊन बसतो समर्थ म्हटले. म्हणून अधर्म काय धर्म काय कळलं पाहिजे. शूर कोण कुकर्मी कोण कळलं पाहिजे. त्यासाठी समर्थ म्हटले अखंड काय पाहिजे व आपल्याकडं विवेक पाहिजे. म्हणजे आपल्याला काय होणार आहे? कळणार आहे. विवेकाशिवाय हे उपासना नाना उपासना पण कळणारच नाही समर्थ म्हटले. का हो? कारण उपासना अखंड ह्या विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपासना वेगवेगळे जण करत असतात. आपापल्या परीनं काय करतायत हे कळवून घेणं एवढं सोपं नाही. सर्वात श्रेष्ठ उपासना कोणती हे कळणं अवघड आहे समर्थ म्हटले. आपण म्हणू शकत नाही सर्वात श्रेष्ठ उपासना कुठली. जी आपल्यातलं देवातलं अंतर कमी करते ती सर्वश्रेष्ठ उपासना. लक्षात ठेवायचं की देवामधलं आणि आपल्यामधलं अंतर जी उपासना कमी करते, एकदम कमी करते, ती खरी उपासना होय. अन्य दुसरी म्हणजे आपल्याला माहीत नाही समर्थ म्हटले किती प्रकारच्या उपासना चालतात, मोजू शकत नाही. एवढ्या प्रकारची उपासना काय करतायत विश्वामध्ये लोक करतायत परमेश्वराची. बघायला गेलो तर त्यांना धर्म अधर्म काय कळत नाही, गुण अवगुण काय कळत नाही, शूर कोण कुकर्मी कोण काय कळत नाही, कार्यकर्ता कोण निकामी कोण काही कळत नाही समर्थ म्हटले. तरी देखील त्यांना सांभाळणारा कोण आहे हो? तो एकच आहे ना. म्हणजे ह्या विश्वामध्ये प्रत्येकाच्या अंतरंगात कार्य कोणाचं चाललंय हो? तो अंतरीच्या अंतरात्म्याचं चाललंय. परंतु त्याची ओळख कोण घेतंय? सर्वजणच घेतायत असं नाही आहे समर्थ म्हटले. ओळख कोण घेतंय हो? ज्याला जाणीव आहे, ज्याच्याकडे विवेक आहे तोच तेवढी काय घेतोय? त्याची ओळख घेतोय. अन्य बाकीचे ओळख घेऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. कळलं पाहिजे हो समर्थ म्हटले. का? एवढ्या दिवस झालं श्रवण करतोय म्हटल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की कोण कामाचं आहे, कोण बुकुच कामाचं आहे हे कळलं पाहिजे. कोण कार्य करताय, कोण निकामी आहे. देशासाठी कार्य करायचं आहे ना समर्थ म्हटले. अखंड देशासाठी कार्य करायचं आहे तर धर्माची साथ दिली पाहिजे. कोण धर्मी आहे कोण अधर्मी आहे कळलं पाहिजे समर्थ म्हटले. ता म्हणता ता कळलं पाहिजे. कारण समर्थ म्हटले देशाचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत हो. कारण का हो? शूर कोण आहे कुकर्मी कोण आहे कळलं पाहिजे. ता म्हणता ता कळलं पाहिजे समर्थ म्हटले. अरे जो
खरा निष्ठावंत आहे तो काय करणार आहे व प्रगती साधणार आहे, लक्षात ठेवा. आणि जो कुकर्मी आहे तो काय करणार आहे व कुकर्मच पेरणार आहे ना. जो अधर्मी आहे तो अधर्मच पेरणार. कौरवांनी कितीही प्रयत्न कौरवांना केले सुधारवण्याचे, तरी त्यांनी काय पेरलं हो, कुकर्मच पेरलं ना हो अखंड. त्यांच्यात काय बदल झाला का हो. जो गुरु द्रोणाचार्य काय होते, त्यांचे गुरु होते ना. ज्या द्रोणाचार्यांनी धर्माची शिकवण दिली सगळ्यांना, पांडवांनी ती घेतली, परंतु स्वतःच ते गुरु काय झाले हो, त्या म्हणजे कौरवांच्या जाळ्यात अडकत गेले ना. आणि शेवटी अधर्मी झाले ना हो. अधर्मीच म्हणायचं का, का तर त्यांनी साथ कोणाची दिली, अधर्माची दिली. आणि त्यांचा पुत्र अश्वत्थामा अजूनपर्यंत जिवंत आहे म्हणतात. असं म्हणजे आख्यायिका आहे, असं सांगितलं जातं की तो कसा आहे हो, म्हणजे अश्वत्थामा काय आहे, अमर आहे, म्हणजे त्याला कधीही मरण नाही. परंतु ते जीवन जगत असताना देवानं त्याला काय दिलाय हो, शाप दिलाय की अखंड त्याची काय आहे, डोक्याला जखम आहे. आणि ती जखम काय होते हो, अखंड त्याच्यातून घाण वाहते. आणि अशाच शरीरात घेऊन तो सगळीकडे काय करतोय, फिरतोय. म्हणजे त्याला ती शिक्षा कशामुळे मिळाली, अधर्म केल्यामुळे, कुकर्म केल्यामुळे मिळाले, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले नुसतं अमर होऊन काय उपयोग आहे, म्हणजे मरणावरती विजय मिळवून काय उपयोग आहे. त्या ज्या जीवनामध्ये राम काय अर्थच नाही, रामच नाही म्हणजे काय हो, अर्थच नाही, अशा जीवनाचा काय उपयोग आहे. समर्थ म्हटले एवढं आयुष्य मिळालं, त्या आयुष्यामध्ये आता तरी त्यानं काय करावं, परमेश्वराची उपासना करावी, नामस्मरण करावं, धर्म अधर्म काय ते कळवून घ्यावं आणि धर्माची काय द्यावी हो, साथ द्यावी. त्यावेळेस त्याला काय होणार आहे हो, या सर्व ह्याच्यातून मुक्तता मिळणार आहे ना. म्हणजे होणारा त्रास कितीतरी पटीनं काय होणार आहे, उपासनेनं कमी होतो. समर्थ म्हटले सारासार विवेकानं पाहता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले एवढं तरी कळलं पाहिजे, परमार्थात एवढं तरी कळलं पाहिजे, कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे जरी कळलं तरी काय समर्थ म्हटले देहाचं सार्थक झालं हो. आता अधर्मा म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे, आपलं कार्यकर्ता कोण आहे, निकामी कोण आहे, शूर कोण आहे, कुकर्मी कोण आहे, धर्मी कोण आहे, अधर्मी कोण आहे, हे कळलं पाहिजे. आणि कोणाला साथ द्यायची हेही कळलं पाहिजे. समर्थ म्हटले धर्माला साथ द्यायची हो, शूराला साथ द्यायची, कार्यकर्त्याला साथ द्यायची, निकामी कुकर्मी अधर्मी यांना साथ अजिबात द्यायची नाही, हे कळलं पाहिजे. समर्थ म्हटले कळून सुद्धा काय कळलंच पाहिजे हो, अधर्माची साथ आपल्याला द्यायची नाही. धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर कळलं पाहिजे हो, श्रीमंत कोण, कर्जबाजारी कोण, साव कोण, तस्कर कोण. म्हणजे साव म्हणजे कोण हो, चांगला मनुष्य, तस्कर म्हणजे चोर कोण, साव कोण कळलं पाहिजे. खरं कोण, खोटं कोण, हे हा विचार आपल्याला काय झाला पाहिजे, कळला पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं जीवन आपण चांगलं जगू शकत नाही हो. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. वरिष्ठ कोण, कनिष्ठ कोण कळलं पाहिजे. समर्थ म्हटले माझं काम कलेक्टर साहेबांकडे, आणि मी मुजरा कोणाला करतोय, खाली शिपाई आहे त्याला. समर्थ म्हटले काम होणार आहे का हो, त्याला मुजरा करणं उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले वरिष्ठ कोण कनिष्ठ कोण कळलं पाहिजे, तो शिपाईच आहे. आपलं काम ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं आपल्याला जाता आलं पाहिजे. म्हणून तसाच हा विवेक इथंच घडतो ना. समर्थ म्हटले आपल्याला मोक्ष पाहिजे, मोक्ष कोण देऊ शकतो, ज्याचा तो अधिकार आहे तोच देऊ शकतो ना. आता कलेक्टर साहेबांकडे जो अधिकार आहे तो शिपायाकडे थोडाच आहे. समर्थ म्हटले मग शिपायाला नमस्कार करून का उपयोग आहे, काहीच उपयोग नाही ना. नमस्कार कुठं करता आला पाहिजे, कलेक्टर साहेबांच्या तिथं नमस्कार करता आला पाहिजे. कारण वरिष्ठ कोण कनिष्ठ कोण कळलं पाहिजे. देवात पण तसंच आहे ना, ज्याचा जो अधिकार आहे द्यायचा त्याच्याकडे आपल्याला जाता आलं पाहिजे हो. मोक्ष म्हणजे काय समर्थ म्हटले मोक्ष कुणी देऊ शकत नाही,
ज्याचा तो अधिकार आहे तोच देऊ शकतो. एवढा अस्वस्थामा, एवढं काय आहे, तो शूर पराक्रमी होता, पण अधर्माची साथ दिल्यामुळं त्याला काय होतं हो, अखंड तसं जीवन भोगावं लागतंय ना. म्हणून समर्थ म्हटले वरिष्ठ कोण कनिष्ठ कोण कळलं पाहिजे होतं त्याला. म्हणजे त्यांना त्यावेळेस माहीत होतं की श्रीकृष्ण स्वारी स्वतः काय आहे, हो परमेश्वर आहे हे माहीत होतं. तरी देखील कनिष्ठाची साथ धरली ना. समर्थ म्हटले कनिष्ठाकडे गेले, ते अधर्माकडे गेले, वरिष्ठाकडे गेले का? श्रीकृष्ण स्वारी ना अगोदरच भीष्माचार्यांनी ओळखलं होतं, तरी देखील त्यांना त्या कौरवांच्या विरोधात जाता आलं नाही. आणि विरोधात न गेल्यामुळं त्यांना काय करावं लागलं हो, बाणावर झोपवावं लागलं ना. म्हणजे इच्छा मरण असून देखील अशी अवस्था देवानं करून ठेवली की त्यांना मरण मागावं लागलं ना. म्हणजे बघा, सगळं परमेश्वराच्या हातात आहे. लक्षात ठेवा, त्यांनी ओळखलं होतं ना भीष्माचार्यांनी की श्रीकृष्ण स्वारी हे काय आहे, म्हणजे म्हणजे आपलं सर्व काही कार्य करणारा तोच आहे हे ओळखलं होतं. परंतु काय करता आलं नाही, शेवटी कळलंच नाही ना, काय करावं हे कळलंच नाही. म्हणून काय झालं हो, तशी अवस्था झाली. म्हणून समर्थ म्हणतात वरिष्ठ आणि कनिष्ठ कळलं पाहिजे, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ. अहो, अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. समर्थ म्हटले भ्रष्ट कोण अंतर्निष्ठ कोण हे कळलं पाहिजे, तर आपला विकास आहे. समर्थ म्हटले कारण का हो, भ्रष्ट लोक हे नेहमी काय करतात, हो फसवतात दुसऱ्याला. ते स्वतःही फसतात आणि दुसऱ्यालाही काय करतात, हो जाळ्यात ओढतात, म्हणजे फसवतात. म्हणून समर्थ म्हटले भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ कळले पाहिजे. सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. इथं काय पाहिजे हो, सार काय असार काय हा विचार आपल्याला कळला पाहिजे. म्हणून समर्थ नेहमी सांगतात ना, सार ते घ्यावे असार ते जाणून त्यागावे. एखादा शब्द, एखादं वाक्य जरी तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर सोडून द्या हो. समर्थ म्हटले तिथं तुमचं ॲड करा, स्वतःचं काय करा, ॲड करा, पण नावं ठेवू नका हो कोणाला. समर्थ म्हटले अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते. अंतर्निष्ठ ओळखले पाहिजेत. अहो, नुसतं श्रीकृष्ण स्वारींना ज्यांनी ज्यांनी ओळखलं त्यांनी धर्माची साथ सोडली नाही, आणि काही जणांनी ओळखून सुद्धा अधर्माची साथ दिली, म्हणून अधोगती. लक्षात ठेवा. म्हणून नेहमी साथ कुणाला द्यायची, समर्थ म्हटले धर्माला द्यायची हो. समर्थ म्हटले धर्माने राहता आलं पाहिजे. कारण अधर्मानं काय होणार आहे हो, विनाशच ओढवणार आहे ना, विनाशच ओढवणार आहे. म्हणून समर्थ म्हटले वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ. भ्रष्ट, अरे तू रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला तरी तो भ्रष्टाचाराचा आहे. समर्थ म्हटले भ्रष्टाचाराची मुळं घरापासूनच आपण रुजवतो. समर्थ म्हटले पोरांना काय आपण म्हणतो, आता तो प्रकार कमी होत आलाय. काय, एखादं हे काम कर, तुला 10 रुपये घे, दळण आण, हे 10 रुपये तुला. रुपया आता नाही चालत. समर्थ म्हटले रुपयात काहीच येत नाही. आता काय आलं, 10 रुपयावरती आलं. समर्थ म्हटले घरातून कुठलंही काम करताना आपण काय करतो, मुलांना हे धर 10 रुपये, तेवढं माझं काम कर, हे धर पैसे. घरातील प्रत्येक व्यक्ती त्या लहान मुलाला काय देत असते हो, पैसे देऊन काम करून घेत असते. मग त्या मुलाला त्या लहानपणापासूनच सवय काय लागते, पैसे घेऊन काम करण्याची. म्हणून मोठा जरी झाला, अधिकारी पदावर जरी गेला, तरी त्याला काय सवय लागते हो, भ्रष्टाचार करायची सवय लागली ना. कारण घरापासूनच त्याला पैसे घेऊन काम करायची सवय लागलेली असते. म्हणून तो काय करतो, कुणीही व्यक्ती आला तरी त्याला काय मागतो, पैसे मागतो. कारण त्याला सवयच बनली ना, पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही त्याच्यानं. लक्षात ठेवा. म्हणजे ही बीज आपण घरातच रोवली ना. समर्थ म्हटले हे कमी करता आलं पाहिजे. मुलांना प्रत्येका कर्तव्याची जाणीव करून देता आली पाहिजे. खायला घरात बनवून द्या. म्हणजे समर्थ म्हटले कुठल्याही काम करताना कामाचा मोबदला देऊ नका. पैशाच्या स्वरूपात त्याला काय करू नका, मोबदला देऊ नका. कारण आपणच सवय लावली त्याला ना, पैसे घेऊन कार्य करायची जर सवय लावली तर ती शेवटपर्यंत मरेपर्यंत जात नाही. समर्थ म्हटले एक जण असाच होता बघा, नाव घ्यायचं नाही, अधिकारी असेल अधिकारी, गव्हर्नमेंटचा अधिकारी होता. आणि त्यानं काय केलं की त्याला कावळा शिवना हो, त्याला मेला तो.
त्याला काय होईना, तिसऱ्याला कावळा शिवना. त्यावेळेस त्याचा एक मित्र म्हटला की तिथं 20 रुपये ठेवा, दक्षिणा ठेवा. म्हणजे 20 रुपये कशासाठी? कावळा शिवायसाठी 20 रुपये ठेवा. तिथं 20 रुपये ठेवले की लगेच कावळा शिवला. तो दुसरा मित्र म्हटला, हे तुला कसं काय माहीत? अरे त्याचं जीवनच गेलंय घेण्यात, भ्रष्टाचार करण्यात आणि पैसे घेण्यात. आता मेल्यावर तरी काय तो घेणारच, म्हणून ते 20 रुपये ठेवले की लगे कावळा शिवला. मग समर्थ म्हटले, अशी वृत्ती कधीही असू नये. हे काही कामाचं नाही. समर्थ म्हटले, हे अधोगतीला नेण्याचं कार्य आहे. म्हणून वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे हो. सारासार विचार स्पष्ट आपल्याला कळलाच पाहिजे. सार काय आहे, असार काय आहे, आपल्याला म्हणजे आपल्या जीवनासाठी पोषक काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.